I warmly welcome you to this BA third year English optional lecture. This is paper 9, 20th century literature in English is the title as you know. So the last lecture was about characterization in the play Pygmalion, and in that lecture I talked about different characters appearing in the play. So as I told you, in this play, there are some major characters, excluding last 3-4 characters. All the characters in the play are major characters. Okay. So in this way, we studied how Professor Higgins is the professor, or he is the teacher of phonetics. He teaches people phonetics. And there is a girl namely Eliza, as I told you. ओके, म्हणजे 18-20 म्हणजे वर्ष तिचं वय असेल, एवढ्या वयाची ती म्हणजे मुलगी आहे. अँड ॲज अ टोल्ड शी बिलॉंग्स टू वर्किंग क्लास, म्हणजे अंग मेहनतीचं काम म्हणजे करणारे जे लोक असतात ना, त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी ती मुलगी आहे. अँड शी इज अ फ्लॉरिस्ट, फुलविक्रेती आहे. ओके, सो and there are some more characters about whom I have talked. So this play is a very important play by G.B. Shaw, and this play is divided into 5 different acts. 5 वेगवेगळे म्हणजे ॲक्ट्स आहेत. ॲक्ट म्हणजे अंक म्हणा. ओके, नाटकामधल्या मेजर म्हणजे इन्सिडेंट्स असतात, त्या इन्सिडेंट्स डिवाइड करण्यासाठी ॲक्ट्स आणि सीन्स असतात. द लास्ट इयर यू स्टडीड द प्ले जुलियस सीझर, and in that play you may have come across acts and scenes. ओके, या ठिकाणी ॲक्ट्स आहेत, सीन्स नाही आहेत. पहिला ॲक्ट पहा. ओके, सो द method of mine of teaching plays is quite clear, बिकॉज आय रीड ईच अँड एव्हरी प्ले लाईन बाय लाईन. प्रत्येक नाटक मी लाईन बाय लाईन वाचतो आणि त्याचं म्हणजे काय करत असतो, म्हणजे स्पष्टीकरण वगैरे देत असतो. ओके, तर तुमच्या स्क्रीनवर सुद्धा हे नाटक दिसतंय. मी स्कॅन करून ते स्क्रीनवर घेतलेलं आहे. आणि इफ यू वॉन्ट टू हॅव अ कॉपी ऑफ दिस प्ले, तर मी या नाटकाचं म्हणजे एकंदरीत PDF-सुद्धा कदाचित तुमच्या ह्याच्यावर टाकू शकेन, जर तुमची डिमांड असेल तर. ओके, तर तुमची डिमांड असेल तरच. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. सो लेट्स बिगिन डिस्कसिंग द प्ले पिग्मॅलियन. मी सांगितलं पिग्मॅलियन, द टायटल ऑफ द प्ले इज डिराइव्ड फ्रॉम अ ग्रीक मिथ. There was a sculptor, namely Pygmalion, who sculpted a statue of a beautiful woman, and he fell in love with that sculpture, and following the request made to Aphrodite by Pygmalion, that Aphrodite turned this statue into a woman, and later that Pygmalion so married that lady namely Galatea, as I told you. ओके, सो अशाच प्रकारची म्हणजे इथं काय लग्न वगैरे होत नाही या दोघांचं. बरं, हे म्हणजे ज्याप्रमाणे पिग्मॅलियनचं म्हणजे लग्न म्हणजे त्या पुतळ्यापासून तयार झालेल्या म्हणजे मुलीसोबत लग्न होतं, तशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे काय जो खऱ्या अर्थानं एका म्हणजे मुलीच्या भवितव्याला घडवतो, ओके, त्याच्यासोबत म्हणजे काय म्हणजे त्या व्यक्तीसोबत तिचं काही लग्न होत नाही. म्हणजे वेगळं थोडं नाटक आहे. विल कम टू नो अबाउट इट.
ओके, आत्तापासून तुमची क्युरिओसिटी थोडी चाळवण्यासाठी म्हणजे मी हे सगळं अशा पद्धतीनं सांगतोय. ओके, सो लेट्स बिगिन actual study of the play. London at 11:15 p.m. 11:15 2:15 2 1:15 ओके, मी सांगितलेलं असेल कधी. लंडन ॲट 11:15 p.m. टॉरेंट्स ऑफ हेवी समर रेन. म्हणजे टॉरेंट म्हणजे काय, मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस आहे. टॉरेंट म्हणजे खूप मोठा प्रवाह या अर्थानं. या ठिकाणी मुसळधार पाऊस. ओके, इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स इंग्लिशमध्ये म्हणतात. मुसळधार पाऊस पडत होता किंवा पडतोय. टॉरेंट्स ऑफ हेवी समर रेन. या समर सीझनमध्ये, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कॅब व्हिसल्स ब्लोईंग फ्रँटिकली इन ऑल डिरेक्शन्स. फ्रँटिकली वेड्यासारखं. कॅब म्हणजे काय, त्या टॅक्सी वगैरे असतात पहा, त्यांची हॉर्न वाजायला लागले, त्यांच्या शिट्या वगैरे वाजायला लागलेल्या आहेत. पेडिस्ट्रेन्स रनिंग फॉर शेल्टर इन टू द पोर्टिको ऑफ सेंट पॉल्स चर्च. पेडिस्ट्रेन्स ओके, पादचारी म्हणजे पायी चालणारे लोक. तर म्हणजे पावसापासून म्हणजे काय बचाव करण्यासाठी तिथं एक चर्च आहे सेंट पॉल्स, त्या ठिकाणी म्हणजे जाऊन ते आडोशाला थांबत आहेत. नॉट रेन्स कॅथेड्रल बट इनिगो जो चर्च अँड कॉव्हेंट गार्डन. ओके, व्हेजिटेबल मार्केट. तर कॉव्हेंट गार्डन म्हणजे व्हेजिटेबल मार्केट नावाचं खूप मोठं एक ठिकाण आहे. या ठिकाणी म्हणजे हे चर्च आहे. तर त्या चर्चच्या ठिकाणी लोक आडोसा घेतात पावसामुळं. खूप मोठा पाऊस पडतो, रात्रीची वेळ आहे. अमंग दॅम अ लेडी अँड हर डॉटर इन इव्हनिंग ड्रेस. देर इज अ लेडी. ओके, लेडी आणि वुमनमध्ये काय फरक आहे पहा. वुमन इज एनी कॉमन वुमन, बट लेडी इज अ रिस्पेक्टेड वुमन. ओके, या अर्थानं. अमंग दॅम अ लेडी अँड हर डॉटर इन इव्हनिंग ड्रेस. ऑल आर पिअरिंग आउट ग्लुमिली ॲट द रेन. पिअर म्हणजे काय, पाहणे काळजीपूर्वक, म्हणजे या अर्थानं. तर ग्लुमिली म्हणजे निराशेनं ते त्या पावसाकडे पाहत आहेत. रात्रीची वेळ आहे, घरी जायची घाई असली पाहिजे आणि नेमकं पाऊस म्हणजे थांबायला तयार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं टेन्शन असलं पाहिजे. ऑल आर पिअरिंग आउट ग्लुमिली ॲट द रेन एक्सेप्ट वन मॅन विथ हिज बॅक टर्न टू द रेस्ट. सगळ्या लोकांकडे पाठ करून देर इज अ मॅन स्टँडिंग देअर, wholly preoccupied with a notebook in which he is writing. प्रीऑक्युपेशन किंवा प्रीऑक्युपाइड, बिझी असणे. तर तो कशामध्ये बिझी आहे पहा. तर तो काय करतोय. ओके, सो दॅट मॅन हू इज टर्निंग बॅक टू रेस्ट ऑफ द पीपल, सो दॅट मॅन इज कम्प्लिटली बिझी इन रायटिंग समथिंग इन हिज नोटबुक. ओके, तर तो माणूस काय करतो, काहीतरी वहीमध्ये लिहिण्यामध्ये तो म्हणजे बिझी आहे. ह्याला दिसतंय ना का, झूम करू. द चर्च क्लॉक स्ट्राइक्स द फर्स्ट क्वार्टर. बरोबर 11:15 वाजलेत. फर्स्ट क्वार्टर, एका तासामध्ये 4 क्वार्टर्स असतात. फर्स्ट क्वार्टर समजा 11:15 उदाहरणार्थ. सेकंड क्वार्टर म्हणजे चौथा भाग, कुठल्याही म्हणजे एखाद्या याचा पूर्ण बाबीचा चौथा भाग. ओके, क्वार्टर पास म्हटलं ना. ओके, फर्स्ट क्वार्टर 11:15 उदाहरणार्थ. कधी म्हणजे फर्स्ट क्वार्टर एकचं सुद्धा फर्स्ट क्वार्टर म्हणजे 1:15 अर्थानं. तर उदाहरणार्थ म्हणजे 11चं म्हणजे फर्स्ट क्वार्टर म्हणजे संपलेलं आहे 11:15. सेकंड क्वार्टर 11:30. थर्ड क्वार्टर 11:15 आणि फोर्थ क्वार्टर म्हणजे बरोबर म्हणजे 12 वाजलेले असतील, अशा पद्धतीनं. दीज आर द 4 क्वार्टर्स. द चर्च क्लॉक स्ट्राइक्स द फर्स्ट क्वार्टर. त्या ठिकाणी मोठं घड्याळ लावलेलं आहे त्या चर्चच्या ठिकाणी, तर ते घड्याळ वाजायला लागलेलं आहे. द डॉटर, सो देर आर 2 women here. So there is a lady and her daughter in evening dress, as I told you. So there is this conversation going on between that daughter and her mother. In the space between the central pillars, close to the one on her left, I am getting chilled. Okay, so getting chilled, मला थोडी थंडी वाजायला लागली या अर्थानं. चिल म्हणजे काय, थंडी. आय एम गेटिंग चिल्ड
टू द बोन म्हणजे काय, हाडापर्यंत माझी थंडी उतरली जणू अशा प्रकारची परिस्थिती हळूहळू होतीये. आय एम गेटिंग चिल्ड टू द बोन. व्हॉट कॅन फ्रेडी बी डुईंग ऑल दिस टाइम? वेअर इज फ्रेडी? व्हॉट इज डुईंग नाव? कुठे आहे तो? काय करत असणार आहे फ्रेडी? व्हॉट कॅन फ्रेडी बी डुईंग ऑल दिस टाइम? ही हॅज बीन गॉन 20 minutes. 20 मिनिट झाले त्याला जाऊन. म्हणजे कुठे गेलेला आहे, नेमकं काय करतोय फ्रेडी म्हणजे हे माहिती नाही. कुठे आहे तो? ओके. द मदर ऑन अ डॉटर्स राईट, नॉट सो लॉंग. नाही नाही, एवढा वेळ नाही झाला. इट हॅजंट बीन क्वाईट लॉंग. नॉट सो लॉंग, बट ही ऑट टू हॅव गॉट अस अ कॅब बाय नाव. ही शुड हॅव गॉट अ कॅब. त्याला आत्तापर्यंत खरं तर टॅक्सी मिळायला पाहिजे होती, मिळायला हवी होती. ओके, बराच वेळ तसं तेवढा वेळ झाला नाही, पण ठीक, एवढ्या वेळात टॅक्सी मिळणं अपेक्षित होतं. बाय स्टँडर. ओके, तर म्हणजे बाजूला उभा राहिलेला माणूस आहे. म्हणजे बाय स्टँडर, आय वॉज अ बाय स्टँडर ऑफ माय फ्रेंड. माझ्या म्हणजे मित्राच्या बाजूला मी थांबलो होतो, या अर्थानं बाय स्टँडर म्हणजे बाजूला थांबलेली व्यक्ती. अ बाय स्टँडर ऑन द लेडीज राईट, ही वोंट गेट नो कॅब नॉट अंटील 11:30. तर बाजूला थांबलेला माणूस म्हणतोय की 11:30 म्हणजे मिळणं शक्य नाही त्याला कॅब. मेसेज वेन दे कम बॅक आफ्टर ड्रॉपिंग देअर थिएटर फेअर्स. नुकतंच म्हणजे काय झालेलं आहे, तो नाटकाचा शो होता, तो सुटलेला आहे, त्यामुळे त्यांचं भाडं ते सोडून आल्याशिवाय, फेअर FARE भाडं, ते सोडून आल्याशिवाय तुम्हाला 11:30च्या आत म्हणजे नाही मिळू शकणार कॅब, टॅक्सी. ओके, नेक्स्ट पेज. But we must have a cab. It is very, very important to have a cab, that mother is saying, that old woman is saying. But we must have a cab. We can't stand here until 11:30. It is too bad. हे खूप वाईट आहे 11:30 थांबणं. It is highly impossible to wait here till 11:30. The bystander, well, it ain't my fault. Mrs. माझा दोष आहे का तुम्ही 11:30 म्हणजे इथं वाट पाहू शकणार नाही? Okay. The daughter, if Freddie had a bit of gumption means common sense. If Freddie had a bit, त्याला bit म्हणजे लहान, अगदी थोडासा जरी त्याला कॉमन सेन्स असता ना, if Freddie had a bit of gumption, he would have got one at the theater door. त्याला कॉमन सेन्स जर असता तर निश्चितपणे त्या थिएटरच्या दरवाजाच्या, त्या गेटच्या तिथंच त्याला म्हणजे मिळाली असती कॅब, म्हणजे ती कॅब. नॉनसेन्स माणूस आहे हा फ्रेडी. हु इज दिस फ्रेडी? फ्रेडे इज दिस गर्ल्स ब्रदर. ओके, या मुलीचा तो भाऊ आहे. जी डॉटर आहे ना, या मुलीचा तो भाऊ आहे. ती मदर आहे ना, त्या आईची 2 म्हणजे काय अपत्य आहेत. ओके, ही मुलगी आणि दुसरं अपत्य म्हणजे काय, तो फ्रेडी, जो कॅब शोधण्यासाठी गेलेला आहे. ओके, सो फ्रेडी, दे आर वेटिंग फॉर फ्रेडी अँड अ कॅब. हां, what could he have done? Poor boy, बिचारा. काय करू शकेल तो? जर त्याला मिळत जर नसला तर तो बिचारा काय करणार? आई घेते बुलबुलाची बाजू. द डॉटर, other people got cabs, why couldn't he? All the people are getting a cab, but why Freddie is not able to get a cab? त्यालाच काय मिळत नाही, बाकी सगळ्यांना मिळते, म्हणजे फ्रेडीलाच कसं काय नाही मिळत? ओके, दिस इज अ क्वेश्चन ऑफ दॅट गर्ल. Freddie rushes in out of the rain from the Southampton street side and comes between them, closing a dripping umbrella. Dripping, थेंब टपकतायत त्याच्या छत्रीचे. ड्रिपिंग म्हणजे गळणारी या अर्थानं. छत्री गळती इन द सेन्स बाजूनं म्हणजे थेंब उघडून जात आहेत. अँड कम्स बिटवीन दॅम क्लोजिंग अ ड्रिपिंग अम्ब्रेला. ही इज अ यंग मॅन ऑफ 20 in evening dress, very wet round the ankles. अंकल नाही आहे, अँकल म्हणजे घोटा आपल्या पायाचा. घोट्याकडच्या साईडनं म्हणजे काय, तो पूर्ण भिजलेला आहे. ओके, सो वेट म्हणजे भिजलेला. सो दिस इज फ्रेडी, द डॉटर. वेल, हॅवंट यू गॉट अ कॅब? मिळाली नाही तुला कॅब? ओके, सो व्हॉट इज द रिझन शी इज आस्किंग?
देर इज नॉट वन टू बी हॅड फॉर लव्ह ऑर मनी. प्रेमानं सांगून बघितलं, पैसे तर देणारच आहे हे सुद्धा सांगितलं, पण लोक ऐकत नाहीत, यायला तयार नाही आहेत. ओके. द मदर, ओ फ्रेडी, देर मस्ट बी वन यू कांट हॅव ट्राईड. ओके, प्रयत्न केलास, हॅव यू ट्राईड? ॲटलीस्ट वन अम्ब्रेला, सॉरी, ॲटलीस्ट वन कॅब वी वर एक्सपेक्टिंग. सो ॲटलीस्ट वन कॅब यू शुड हॅव गॉट. ओके. इट इज टू टायरसम. खूप भयंकर बोरिंग आहे. ओके. डू यू एक्सपेक्ट अस टू गो अँड गेट वन अवरसेल्स. म्हणजे तुझी अपेक्षा अशी आहे का आम्ही जाऊन स्वतः आणावी ती कॅब त्या ठिकाणाहून. ओके. डू यू एक्सपेक्ट समथिंग लाईक दिस. तर तुझी अपेक्षा काय अशी आहे का आम्ही स्वतः जावं आणि म्हणजे कॅब आणावी. ओके. फ्रेडी, आय टेल इफ देर आर ऑल एंगेज्ड. ओके, त्यांचं भाडं प्रत्येकाचं भाडं ठरलेलं होतं. द रेन वॉज सो सडन, nobody was prepared and everybody had to take a cab. All the people wanted cab and in this way I couldn't get any. I have been to Charing Cross. Okay, Charing Cross नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. I have been to Charing Cross one way and nearly no Ludgate circus the other and they were all engaged. खूप लांबपर्यंत जाऊन आलो, बिलकुल मिळत नाही आहे एक सुद्धा कॅब, एक सुद्धा टॅक्सी मिळायला तयार नाही आहे. दिस इज द मॅटर. द मदर, डिड यू ट्राय ट्राफलगार स्क्वेअर. अमुक अमुक ठिकाणी जाऊन प्रयत्न केला. देर वॉजंट वन ॲट ट्राफलगार स्क्वेअर. आय कुडंट फाइंड even cab at Trafalgar Square. There wasn't one at Trafalgar Square. Did you try? नक्की प्रयत्न केलायस ना, का उगीच थाप वगैरे मारतोयस. ओके. I tried as far as Charing Cross station. Did you expect me to walk to Hammersmith? तेवढ्या दूरपर्यंत, समजा कॉलेजच्या इथं तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही एखाद्याला म्हटलं की ठीक आहे जा खाली सावरकर चौकाच्या तिथं जाऊन प्रयत्न कर, पुन्हा सतीश मोटर्सच्या तिथं जाऊन प्रयत्न कर. तो म्हणतो की इथपर्यंतच नाही तर मी क्रांती चौकापर्यंत आणि बाबा पेट्रोल पंपापर्यंत गेलो, मला कार मिळाली नाही किंवा मला रिक्षा मिळाला नाही. तर म्हणजे तुम्ही असं म्हणू शकाल का मग रिक्षा नाही मिळाला म्हणून मी म्हणजे सिडको बस स्टँड किंवा काय चिकलठाण्याला जायचं की काय, असं तो म्हणतो. एकदम दूरपर्यंत आहे हॅमर्समिथ, तर तिथपर्यंत जाऊ मी चालत कॅब आणण्यासाठी. द डॉटर, यू हॅवंट ट्राईड ॲट ऑल. ओके, यू हॅवंट ट्राईड, शी इज अक्युजिंग हिम. यू रिअली आर व्हेरी हेल्पलेस फ्रेडी. बिचारा, ओके, काय करू शकणार फ्रेडी, मिळतच नसेल तर कॅब. ओके, सो काय करणार बिचारा तो, या अर्थानं. ओके. गो अगेन अँड डोंट कम बॅक अंटिल यू हॅव फाउंड अ कॅब. जा आणि जोपर्यंत एखादी कॅब मिळणार नाही तोपर्यंत तू येऊ नकोस. यू मे गो. अशा सिम्पली, पुढचं पेज. How much time I have taken? Okay, we can continue for some time. I shall simply get soaked for nothing. ओके, म्हणजे बिनकामाचं, म्हणजे मी भिजून जाईन, बाकी काही नाही, कॅब तर मिळणारच नाही, पण म्हणजे काय उगीच म्हणजे मी काय होईन, भिजून जाईन या अर्थानं. ओके. I shall simply get soaked. सोक, भिजणे. वेट म्हणजे सुद्धा भिजणे, WET. द डॉटर, अँड व्हॉट अबाउट अस, आर वी टू स्टे हिअर ऑल नाईट इन दिस ड्रॉट इन द सेन्स म्हणजे अशा परिस्थितीमध्ये. ओके, अशा परिस्थितीमध्ये आम्ही रात्रभर या ठिकाणी वाट पाहायची का, काय करणार आम्ही. द नेक्स्ट टू नथिंग ऑन, यू सेल्फिश पिग. थिंक अबाउट द लँग्वेज ऑफ दिस गर्ल. दिस गर्ल सीम्स टू बी रिअली अनकल्चर्ड. ओके, कशा म्हणजे पद्धतीची तिची भाषा आहे पहा. ओके, तर ती त्याला शिवाय द्यायला लागते की म्हणजे कसं काय तुला नाही मिळत कॅब. ओ व्हेरी वेल, आय विल गो. ही ओपन्स हिज अम्ब्रेला अँड डॅशेस ऑफ स्ट्रँडवर्ड्स. टुवर्ड्स, स्ट्रँड या अर्थानं, वर्ड्स म्हणजे काय, टुवर्ड्स. बट कम्स इन टू कोलिजन विथ अ फ्लावर गर्ल हू इज हरिंग इन फॉर शेल्टर. कोलिजन म्हणजे दोघांची धडक होते. ओके, ही कोलाइड्स विथ अ गर्ल. तर अशी गडबड करून तो बाहेर जातोय, पण त्या ठिकाणी ती फूल विक्रेती मुलगी आहे, दोघांची टक्कर होती या ठिकाणी. ती गडबडीनं आतमध्ये आडोशाला येत होती. नॉकिंग हर बास्केट आउट ऑफ हर हँड.
अशा पद्धतीनं तिच्या हातामध्ये जी टोपली आहे फुलांची किंवा परडी आहे ती अशी म्हणजे काय एकंदरीत उधळली जाते, खाली पडते. नॉकिंग हर बास्केट आउट ऑफ हर हँड्स, अ ब्लाइंडिंग फ्लॅश ऑफ लाइटनिंग फॉलोइंग इन्स्टंटली बाय अ रॅटलिंग पील ऑफ थंडर. पहा, तेवढ्या जोरात वीज कडाडते. म्हणजे लाईटनिंग म्हणजे काय, वीज. ब्लाइंड जणू म्हणजे काय, क्षणभर लोक म्हणजे आंधळे होतील एवढी म्हणजे काय भयंकर अशी ती वीज आहे. ओके. अ ब्लाइंडिंग फ्लॅश ऑफ लाइटनिंग फॉलोड इन्स्टंटली बाय अ रॅटलिंग पील ऑफ थंडर ऑर्केस्ट्रेट्स द इन्सिडेंट. तर ती सगळीच्या सगळी बाब म्हणजे चटकन लोकांच्या नजरेमध्ये यायला लागते, दिसायला लागते की नेमकं या ठिकाणी कसं झालेलं आहे, दोघांची धडकानी कसे फुलं पडलेले आहेत. द फ्लावर गर्ल. Okay, so it is her language, and as I told her, this is Cockney English. This is working class English in the city of the city which is spoken in the city of London. Okay, so now then, Freddie, her language. Look why going there. Okay, so this is a typical language. ना म्हणजे नाव. ओके, हे पुढं दिले ना व्हायसारखं ते व्हॅल्यू, ते गाविन म्हणजे ते गोईंग आहे ना, डे मीन्स डिअर. ओके, अशा पद्धतीनं. ओके, सो फ्रेडी सॉरी, ही रशेस ऑफ, तो घाईगडबडीने निघून जातो. द फ्लावर गर्ल कीपिंग अप हर स्कॅटर्ड फ्लावर्स अँड रिप्लेसिंग दॅम इन द बास्केट. So one by one, those flowers are being picked, which are fallen there over there, आणि ती सगळीचे सगळे फुलं ती काय करते, वेचून परत तिच्या बास्केटमध्ये भरती आहे. ओके, so this is her language, and basically this language is not readable. खरं तर हे वाचता सुद्धा येऊ शकत नाही, एवढी विचित्र अशा पद्धतीची म्हणजे काय तिची भाषा आहे. ओके. There is manners for you. 2 bunches of violets trod into the mud. Mad लिहिले पण ती mud आहे. She sits down on the plinth of the column, sorting her flowers. On the lady's right, she is not at all a romantic figure. She is perhaps 18, perhaps 20. हार्डली ओल्डर, शक्यतो म्हणजे 18 ते 20 तिचं वर्ष वय असलं पाहिजे, त्यापेक्षा ती जास्ती म्हणजे काय तिचं वय नाही आहे. ओके, हार्डली ओल्डर. शी wears a little sailor hat of black straw that has long been exposed to the dust and soot of London and has seldom if ever been brushed. ओके, तर घाणेरडी अशा पद्धतीची म्हणजे काय तिची कपडे आहेत. हॅटसुद्धा म्हणजे घाण आहे. हर हेअर नीड्स वॉशिंग रादर बॅडली. केससुद्धा असं भेंडोळ होऊन बसलेलं आहे केसांचं. इट्स माउसी कलर कॅन हार्डली बी नॅचरल. उंदरासारखा कलर आहे म्हणजे माउसी. Okay, she wears a shoddy black coat that reaches nearly to her knees and is shaped to her waist. तर तिनं अशा पद्धतीचा एक कोट घातलेला आहे. ओके, गुडघ्यापर्यंत आहे तो. ओके, she has a brown skirt with a coarse apron. Okay. Her boots are much the worse for wear. अतिशय फाटके तुटके असे, दे आर टॅटर्ड. फाटके तुटके म्हणजे टॅटर्ड म्हणतात असे तिची बूट आहेत. शी इज नो डाऊट ॲज क्लीन ॲज शी कॅन अफोर्ड टू बी. तिला कदाचित परवडत नसेल, जेवढं परवडतं तेवढं ती स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करत असेल. शी इज नो डाऊट ॲज क्लीन ॲज शी कॅन अफोर्ड टू बी, बट कम्पेअर्ड टू द लेडीज शी इज व्हेरी डर्टी. बाकी म्हणजे त्या ठिकाणी ज्या महिला आहेत ना, त्या सगळ्यांपेक्षा ती अतिशय घाण दिसते. ओके, हर feathers are no worse than theirs. त्या हॅटला पंख लावलेले असतात बरं. बट their condition leaves something to be desired and she needs the services of a dentist. This is important. ओके, तर तिला डेंटिस्टकडे जाण्याची खूप गरज आहे, कारण म्हणजे काय अतिशय घाण वगैरे कदाचित दात असले पाहिजेत. सो शी इज अ व्हेरी व्हेरी डर्टी गर्ल. And in this way, so this is the description about the overall shabby nature of this girl's dress. Okay, and how this girl looks like, everything has been described by the dramatist properly. तर
Today we will stop here, and in the next lecture we will continue discussing more about the act. Thank you.